वन डे ट्रिप प्लॅन करताय? चला तर मग जानकी ॲग्रो टुरिझम बोरगाव येथे. अहो 500 रुपयामध्ये फुल एनर्जेटिक मज्जा. पुणे बेंगलोर हायवेवरून बोरगाव येथून आतमध्ये 1 किलोमीटर अंतरावर 7 एकरात पसरलेलं हे अतिशय प्रसिद्ध नयनरम्य आणि निसर्गाचं एक ठिकाण जे आहे जानकी ॲग्रो टुरिझम. इथं 2 बॅचेसमध्ये एंट्री मिळते. आम्ही दुपारच्या बॅचेसमध्ये एंट्री गेली आणि तिकीट काउंटरवर जाऊन तिकीट काढलं. पर हेड 500 रुपये. 500 रुपयामध्ये चहा, नाश्ता आणि जेवण. पूर्ण परिसर अतिशय निसर्गाने नटलेला, अतिशय मनमोहक नयनरम्य असं वातावरण होतं. मन इतकं प्रसन्न होतं की तिथून नंतर यायला मनच होत नाही. चला तर मग अनुभवूया जानकी ॲग्रो टुरिझम बोरगाव येथील अतिशय मनमोहक गमती जमती. आजकाल बैलगाडी अतिशय दुर्मिळ होत चाललेली असताना इथं मात्र बैलगाडी बघितली, लहान मुलं अतिशय आनंदाने बैलगाडीतली सफारी केल्याशिवाय अजिबात थांबतच नाही. पाणी आणि बोटिंग बघितल्यानंतर आमचा 3 वर्षाचा आव्यान इतका आनंद आणि ओरडत बसला की आम्हाला पहिले बोटिंगलाच जावं लागलं. अतिशय आल्हाददायक आणि आरामदायक या वातावरणात बोटिंगची मजा तर यावंच. सुरुवातीला अतिशय मावशीला घट्ट पकडून बसलेला आमचा आव्यान नंतर हळूहळू फुलत आणि आता त्याच्याकडे तुम्ही पाहत जा. चलो घूमो. घुमाओ ना, कहाँ जा रहे हो? घुमा वही तो है, इतना बड़ा बोर्ड दे दिया है साला कि मर्सिडीज हो गया. देखो इधर इधर. मेरे हाथ में दो जरा. बोटिंग करता करता स्विमिंग पूल पाहिल्यानंतर तुझी बघा एक्सप्रेशन कसे. बोटिंग करता करता सर्वांनी व्हिडिओ आणि फोटो काढायचे होते, दिवस घेताना. पण इकडं आव्यान मात्र आमचा स्विमिंग पूल बघून इतका खुश झाला होता की त्याला वेळ लागलं होती की कधी एकदा स्विमिंग पूलमध्ये जातोय, कधी एकदा पोहतोय पाण्यात आणि किती काय करून काय नको असं त्याची अवस्था झालेली.
फोटो पगले अभी वीडियो लेना था उसका. एवढा भारी फोटो आलाय बघ. बोटिंग झाल्यानंतर आम्ही सर्वजण स्विमिंग पूलच्या इकडे गेलो. तिथे सुरुवातीला गेलो तर त्या ठिकाणी रेन डान्स चालूच होता. रेन डान्स इथे सगळी सोय आहे. रेन डान्स करता येतो आणि इतकं म्हणजे आल्हादायक वातावरण असतं ना, अतिशय मन प्रफुल्ल होऊन जातं. ज्यावेळेस गेलो त्यावेळेस गर्दी हो आमच्या आंब्यांना चांगला लागतो. त्याचं काय झालेलं गोंधळ असतो. आव्यांना पोहता येत नाही, ते इतरांच्या मदतीने पोहण्याचा आनंद मात्र पुरेपूर लुटून घेतो. पोहता येत नाही तो बघा कसं पोहून दाखवतो बघा आनंद. ते बघा. किती खुश आहे, किती खुश आहे. पहा किती खुश आहे ते लोक. त्यांना डान्सची आवड आहे ना, ती संधी मिळतात डान्सची संधी काही सोडणार नाही. सहज लक्ष गेलं पाहिजे. फिरत असताना अचानक पोटात भुकेची जाणीव झाली. चहा नाश्त्याची वेळ पण झालेली. आम्ही गेलो चहा नाश्ता केला. नाश्त्याला काय होतं आज अतिशय सुंदर असं मिसळपाव. वा काय टेस्ट मस्त. नाश्ता केल्यानंतर मी फिरत असं ट्रॅक्टरची रेलगाडी ती आली. त्याच्यात बसण्याचं सगळ्यांनाच किती आनंदाने लहान मुलं. रेलगाडी बघून पुढं आलो आणि तो अतिशय छान खेळण्याचे एक प्रकार होते. सर्वांनी मनमुराद खेळून घेतलं. खेळल्यानंतर आम्ही ह्या ट्रॅक्टरच्या रेलगाडीत बसून शिवाराला संपूर्ण फेरफटका मारला. खूप छान. इतका निसर्ग हिरवा हिरवा, हिरवी झाडी, पानं, फुलं, आंब्याला आलेले आंबे इतकं पाहून असं मन इतकं प्रफुल्ल आनंदित होऊन जातं. काही विचारच नाही. नहीं पानी बंद हो गया 6 बजे बंद हो गया. बोलेंगे एक राउंड. अपने हम लोग करते हैं हम लोग को पता चला. हम लोग 6 ना नंबर 6 वाला वो सारा मैंगो तर जेवणाची वेळ झालेली आणि आम्ही जेवायला गेलो. अतिशय
म्हणजे अतिशय सात्विक असं जेवण बघूनच पोट भरलेलं. त्याच्यानंतर परत सर्वांनी थोडंसं जेवल्यानंतर सर्वांनी झोपाळ्याचा आनंद घेतला आणि आता वेळ झालेली घरी घेण्याची. कशी वाटली आपल्याला जानकी ॲग्रो टुरिझमची वन डे पिकनिक? प्लीज कमेंट करा.